विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। मशीनचा ब्युटी पार्लर चालविणाऱ्या माधवरावांचा अनोखा व्यवसाय नाही हे कुठलं शहरातलं ब्युटी पार्लर, ही आहे गारवाडी परंपरा। जेव्हा आपल्याला केश कर्तन करायचे असते तेव्हा आपण जातो न्हाव्याकडे, पण जर तुम्हाला सांगितलं की एक माणूस असाही आहे जो केस कापतो, पण माणसांचे नाही तर मशीनचे। होय, उमरेडमध्ये 55 वर्षांचे माधवराव गेल्या अनेक वर्षांपासून मशीनचं केश कर्तन करत आहेत। चला तर मग पाहूया ही भन्नाट स्टोरी। नमस्कार। नमस्कार जी, विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। ठीक आहे। आपलं नाव? माधवराव भाऊराव शेंडे। तुम्ही म्हशी भादरण्याचं काम करता? हो जी। किती वर्ष झाले? कम से कम हो पुष्कळ, ते आमची आता पिढी चालली। तुमचं वय किती आहे? माय वय आता 50 ची। तुम्ही किती वर्षाचे होते तेव्हापासून हे काम करताय? कम से कम 10 सालापासून काम हे करतो। किती रुपये घेता एका म्हशीचे भादरण्याचे? मोठ्या म्हशीचे समोर, लहान वासराचे 50। आणि वर्षातून कितीदा म्हशी भादरता? वर्षातून कम से कम 2-3 खंड्या म्हशी जेवढ्या राहिल्या तेवढ्या। आणि जे म्हशीचे मालक आहे ते स्वतःहून तुम्हाला फोन करून बोलावतात? हो जी। वर्षभरात किती म्हशी भादरता तरी अंदाजे? अंदाजे कम से कम 50-60 म्हशी तर होत्या। हाच व्यवसाय आहे का तुमच्या? जिंदगीचा आमच्या परिवाराचं उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालते का? बिलकुल राईट। म्हणजे म्हशी भादरण्याचं कारण काय आहे? म्हशी भादरण्याचं कारण काय आहे का, करवा बड्ड्या महिला खायला सब साफ होऊन जाते। आणि म्हशी नाही भादरल्या तर त्याचे काय दुष्परिणाम होतात? कसं का, त्याच्या करवा बड्ड्या त्याच्या अंगाले चारा नाही लागत आणि कीटक होतात, रक्त शोषून घेतात। हा जी। आणि भादरून घेतल्या तर त्यांना चांगलं वाटते? चांगलं लागते, जानवर साफ राहते बिलकुल। अच्छा, तुमचं राहणं कुठे आहे? रेल्वे स्टेशनच्या भांगा, उमरेड झोपडपट्टी। ठीक आहे, धन्यवाद। धन्यवाद। आपण पाहू शकता या वस्त्र्याने कशा प्रकारे म्हशी भादरण्याचं काम केलं जात आहे। हो जी। अतिशय चपळाईने माधवरावजी म्हशी भादरत आहेत आणि नीट अँड क्लीन एकदम हा आपण पाहू शकता। त्या म्हशीच्या अंगावर एकही केस राहत नाही, इतकी धार त्या वस्त्र्यामध्ये आहे। पारंपरिक व्यवसाय आजही टिकून आहेत, कारण त्यात केवळ काम नाही तर अनुभव, मेहनत आणि संस्कृतीशी जोडलेली नाळ आहे। गुढीपाडवा आणि दिवाळीच्या तोंडावर मशीनचं हे ब्युटी पार्लर सुरू होतं आणि माधवरावांसारखे लोक त्या जनावरांच्या आरोग्याचे खरे केअरटेकर ठरतात। विदर्भ आवाजसाठी सतीश तुरस्कर।